शिंदेंच्या जय गुजरातवरून हल्लाबोल सुरू झालाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मराठी भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. यासह मराठीचा आग्रह ठीक पण दुराग्रह नको, फडणवीसांचं वक्तव्य. एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी शिंदेंकडून घोषणा. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. उद्धव ठाकरेंचाही जय गुजरात. एकतर हे भोंदू नाहीतर संधी साधू. शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट. आदित्य ठाकरेंनी केमचो वरळी घोषणा दिल्याचीही टीका. जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही. पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवार जय कर्नाटक म्हणाल्याची फडणवीसांकडून आठवण. अजित पवारांकडूनही पुण्यामधल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती. भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद, जय महाराष्ट्राचाच नारा. महाराष्ट्राच्या वतीनं आणि पुणेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर आणि पुणेकरांवर ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलं. मालकासमोर जय गुजरात बोलणं म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे दिसत आहे. संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. सगळेजण गुजराती वॉशिंग मशीनमध्ये साफ झालेत. नाना पटोलेंकडून शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरून टीका. शिंदेंनी माफी मागावी, नाना पटोलेंची मागणी. सगळेजण वॉशिंग मशीनमध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहे आणि गुजरातची वॉशिंग मशीन चा असर अजूनही यांचा उतरलेला नाही. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदे जय गुजरात बोलले. शिवसेनेच्या सभेमध्ये शिंदे जय गुजरात बोलले नाहीत. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. आता केमचो शिंदे साहब असे म्हणू का? स्वतःच्या पायावर धोंडा टाकून खुश करणार असाल तर अवघड आहे. जितेंद्र आव्हाडांची टीका. विनाशकाले विपरीत बुद्धी, आव्हाडांचा हल्लाबोल. पुण्यात जाऊन जय गुजरातची घोषणा का दिली मला समजत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. आता काय एकनाथ शिंदे भेटल्यानंतर असं विचारायचं का काय कसे आहात शिंदे साहेब, केम छो?